तुझ्या या कर्णाची कीर्ती अशा टणत्काराप्रमाणेच त्रिखंडात दुमदुमेल। मला हे नंतर कळलं आई, पण सर्वांना वाटत होतं की तो भयंकर टणत्कार कुंतीपुत्र अर्जुनाने केला असावा। विदुरा, विदुरा ऐकलास हा टणत्कार? इतका भयंकर टणत्कार कुंतीपुत्र अर्जुनाशिवाय कुणीही करू शकणार नाही। धनुर्विद्येचे अध्ययन करताना मी कसलीही कसूर करीत नाही आई। अध्ययन करीत असताना मी जरी एकाग्रचित्त असलो तरी मधून मधून तुम्हा सर्वांची आठवण होते आणि मग एकाग्रता भंग पावते। मी आणि तात खुशाल आहोत। तुम्ही एकमेकांची काळजी घ्या। ध्रुवघराकडे लक्ष देतोय ना? वृषाली कशी आहे? गांधारी, दिवे लागण्याची वेळ झाली। आता मला निघायला हवं। कुंती, तुझ्याशी 4 शब्द बोलले ना की मनावरचा ताण हलका होतो। आणखी थोडा वेळ नाही का थांबलं तर चालणार? मी थांबायला तयारच आहे। मग कशाला जाण्याची गोष्ट करतेस? माझे 5 पुत्र थांबायला हवेत ना। गुरुकुलातून येताच पोटात आग पेटल्याप्रमाणे वर्तन करतात। महाराणींचा विजय असो। सारथी अधिरथ आले आहेत। पाठव त्यांना। जशी आपली आज्ञा महाराणी। कुंती, तुला ठाऊक आहे ना, अधिरथाचा पुत्र सुद्धा गुरुकुलात प्रशिक्षण घेतोय। ठाऊक आहे मला। प्रणाम महाराणी। प्रणाम राजमाता। अधिरथा, उद्याच्या पूजेसाठी फुलं आणली आहेस ना? ही काय, टोपली इथंच तर ठेवली आहे। तुझ्या पुत्राचे गुरुकुलातील अध्ययन कसे सुरू आहे अधिरथ? महाराणींच्या आणि आपल्या आशीर्वादामुळे शिक्षणात उत्तम प्रगती करतोय तो। ध्रुव नाव ना त्याचे? एकच मुलगी तुला? हा आमचा धाकटा पुत्र ध्रुव। होय होय राजमाता। गांधारी, येते मी। प्रणाम। ध्रुव, अधिरथा, तू तर म्हणाला होतास की तुझ्या पुत्राचे नाव कर्ण आहे म्हणून। कर्ण? अधिरथ पुत्र, सूतपुत्र, तरीही धनुर्विद्येत अद्वितीय। कृपाचार्यजी। आचार्य, मी केवळ सत्यकथन केलंय। हा सूतपुत्र कर्ण शिष्योत्तम अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ आहे। अर्जुनास तोडीस तोड नक्कीच। माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे मामाजी। अश्वत्थामा, क्षमा असावी। पिताश्री, मामाजी, तुमच्या दोघांचेही बोलणे ऐकून राहावले नाही। मामाजी, काही दिवसांपूर्वी जो भयंकर टणत्कार आम्ही ऐकला होता, अश्वत्थामा, तो कर्णानेच केला होता।
ते प्रचंड धनुष्य कर्णाने लीलया उचलला होता. पुरे. सूतपुत्राची प्रशंसा नकोय मला. पिताश्री, सुतपुत्राची नाही तर एका श्रेष्ठ धनुर्धराची आम्ही प्रशंसा करतोय. धनुर्विद्येचे अध्ययन करून थकलायस पुत्र. जा, विश्रांती घे जा. काही क्षण बाहेर पाय मोकळे करून येतो. सूतपुत्र असून कर्ण तेजस्वी आहे आचार्य. झपाटल्याप्रमाणे धनुर्विद्येचं अध्ययन करतोय. आपण ह्या क्षणी जर गुरुकुलात गेलो तर कर्ण आपल्याला अर्जुनाप्रमाणे रात्रीचा सराव करताना आढळून येईल. गुरुवर्य द्रोणपुत्र अश्वत्थामा, या कर्णाचा तुला प्रणाम. असामान्य धनुर्धर कर्णास अश्वत्थाम्याचा प्रणाम. माझी थट्टा करतोयस ना? तुझ्या धनुर्विद्येचा गौरव करतोय कर्णा. रात्रीच्या अशा अवेळी झपाटून गेल्याप्रमाणे आपल्याच धनुर्विद्येची परीक्षा करणारा केवळ तूच. त्याचे उद्दिष्ट फक्त सर्वश्रेष्ठ धनुर्धर होण्याचे आहे, केवळ तोच. अशा अवेळी तू इथे? गुरुकुलातील आचार्य जेव्हा एखाद्या शिष्याबद्दल कौतुक करतात तेव्हा मनात असूया जागृत होते. प्रथम अर्जुनालाच मी माझा प्रतिस्पर्धी मानायचो, पण आता असं वाटतंय की धनुर्विद्येतील माझा खराच प्रतिस्पर्धी केवळ तूच आहेस कर्ण. गुरुपुत्राशी कोणीही स्पर्धा करत नसतं. आणि कुंती पुत्र राजकुमार अर्जुनाशी? अश्वत्थामा, कर्ण हा धनुर्विद्येतील अखेरचा शब्द असेल. कर्ण कोणाशी स्पर्धा करत नसतो अश्वत्थामा. मात्र या कर्णाशी सर्वच जण स्पर्धा करतील.
प्रणाम गुरुदेव. शबाश अर्जुना, शबाश. प्रणाम पिताश्री. शबाश अश्वत्थामा, शबाश शबाश. अर्जुन आणि अश्वत्थामाच्या धनुर्विद्येनं आज आमचे डोळ्याचे पारणं फेडलं. धनुर्विद्येचं अप्रतिम प्रात्यक्षिक पाहून आम्ही धन्य झालो गुरुदेव. अर्जुन आहेच मुळी सर्वश्रेष्ठ धनुर्धर. पिताश्री, आपण माझ्यासमोर अर्जुनाची प्रशंसा करतात. मी तुमचा पुत्र आहे. अर्जुन माझा पट्टशिष्य आहे अश्वत्थामा, आणि शिष्य हा पुत्र समानच असतो. पिताश्री, अर्जुन हा तुमचा सर्वप्रथम शिष्य आहे आणि नंतर पुत्रा समान. मी सर्वप्रथम तुमचा पुत्र आहे आणि नंतर शिष्य. शिवाय अर्जुनाने जे काही केलं ते मीही केलं. मग तुमचा आशीर्वाद फक्त अर्जुनालाच का? हे मला पुत्र अश्वत्थामा विचारतोय की शिष्य अश्वत्थामा? शिष्य अश्वत्थामा. पिताश्री, पिताश्री नव्हे, गुरुदेव. आणि हे गुरुकुल आहे. येथे गुरूंना प्रश्न प्रतिप्रश्न विचारायचे नसतात. गुरूंची आज्ञा पाळायची असते. आणि गुरूंची आज्ञा आहे लक्षवेध साधण्यासाठी अधिकाधिक सराव करा. अश्वत्थामा, आचार्यांच्या बोलण्याचं असं वाईट वाटून घेऊ नकोस. पिताश्रींनी तुला सर्वश्रेष्ठ म्हटले म्हणून हुरळून जाऊ नकोस अर्जुना. जेव्हा कर्णाशी तुझी गाठ पडेल तेव्हा तुझ्या धनुर्विद्येचा खरा कस लागेल. कर्ण केवळ श्रेष्ठ नाही तर सर्वश्रेष्ठ आहे. अश्वत्थाम्यासारखा श्रेष्ठ धनुर्धर कर्णाचे गुण गातो. यावरून कर्णाचं महत्व, त्याची योग्यता तुझ्या ध्यानात आली असेलच भाचेराव. अर्जुनाच्या तर आली असेलच असेल, पण मी पैजेवर सांगतो भाचेराव, अर्जुनही या वेळेला कर्णाचाच विचार करत असणार. कोण असेल हा कर्ण? कर्ण? लाडू. अरे भीमा, प्रथमच ऐकत आहोत हे नाव. तुम्ही सर्वजण कर्णाबद्दल बोलत आहात, म्हणजेच कर्ण कोणीतरी महनीय व्यक्ती असावा. माताश्री, अश्वत्थामा म्हणत होता की कर्ण कोणी सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे.
म्हणून का तू विचारात पडला आहेस अर्जुना? अर्जुन, तो कर्ण कितीही श्रेष्ठ धनुधर असला तरी तुझी बरोबरी करू शकत नाही. निर्विवाद सर्वश्रेष्ठ आहेस. अश्वत्थाम्याने अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीचे नाव घेऊन कदाचित तुला डिवचण्याचा प्रयत्न सुद्धा केला असेल. आता खा तरी. कोण कुठला कर्ण, त्यासाठी या खाद्यपदार्थांवरती अन्याय कशाला? खा. शिवाय तुमचे अध्ययन जवळजवळ संपुष्टात आले आहे. रंगसभेत तुम्हाला आपापल्या विद्येचे प्रात्यक्षिक करून दाखवावे लागणारच आहे. हा जो कोणी कर्ण असेल तो सुद्धा त्यावेळी आपल्या धनुर्विद्येचे कसब दाखविलच ना. तेव्हाच खऱ्या खोट्याची शहानिशा होईल. त्यावर आत्तापासूनच विचार कशाला?